शिवतीर्थच्या अंगणामध्ये वादाची पांढरी पट्टी सध्या आपल्याला दिसते। कारण गोखले रोडच्या लगत तिथल्या मार्गावर जैन धर्मीयांनी पांढरी पट्टी ओढलेली होती। या पांढऱ्या पट्टीला मनसेच्या कार्यकर्त्यांनी तीव्र आक्षेप घेतला आणि त्यानंतर बीएमसीने ही पांढरी पट्टी हटवली। त्या पांढऱ्या पट्टीवर त्यांनी काळा रंग मारला। आपण ही दृश्य पाहतोय। आधी पांढऱ्या पट्टीवरून घाटकोपरमध्ये वाद झालेला होता आणि आता दादरमध्ये सुद्धा तशीच परिस्थिती निर्माण झाली होती। मात्र लगेचच बीएमसीने त्या पांढऱ्या पट्टीवर काळा रंग मारला आणि हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केलेला आहे। दरम्यान यामध्ये मनसेचे नेते आणि कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले होते। आपण ही दोन दृश्य पाहतोय। घाटकोपर नंतर दादरमध्ये पांढरी पट्टी मारली गेली आणि त्यानंतर मनसेच्या आक्षेपानंतर ही पांढरी पट्टी पुसण्यात आली। घाटकोपरमधल्या पांढऱ्या पट्टीचा वादाचा मुद्दा हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता। तो मुद्दा शमतो न शमतो तोच आता दादरमध्ये सुद्धा पांढरी पट्टी मारण्यात आलेली होती। मात्र मनसैनिकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर ही पांढरी पट्टी हटवण्यात आली आहे। तमाशा नाही करायचं इथे बोलतात। आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाउ नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये इकडे यांची काहीतरी पूजा असते। यांच्या सगळ्या बाई इकडे लागलेल्या असतात। इकडे ॲम्ब्युलन्स अडकलेली होती फॉर हाफ एन आवर। इकडे ॲम्ब्युलन्स अडकलेली होती फक्त यांच्या गाड्या काढण्याच्या मागे। हे बरोबर आहे का यांचं? ह्यांना कितींदा रिक्वेस्ट करण्यात आली की अशा आपल्या गाड्या लावू नका इकडे, तरी पण त्यांच्या गाड्या तशाच वाकडे तिकडे लागलेल्या असतात। ह्यांचा क्राऊड तसाच इकडे बाहेर उभा असतो। ही लोक बाहेर यांची युरिनचं पाणी टाकतात। हे कुठल्या धर्माच्या अंतर बरोबर आहे? हे बरोबर आहे का? हे तुम्ही सांगा। ॲक्च्युली ही शाळा आहे लहान मुलांची। त्यांच्या धर्मात ते दुपारी शाळा असते 2 तासाची लहान मुलांची। त्या शाळेच्या नावावर पूर्ण बिल्डिंग हे करून त्यांनी धर्म काय सगळं त्यांचं चालू केलंय। पूर्ण देऊळ चालू केलंय। त्यांच्याकडे भरपूर लायसन्स सुद्धा नव्हते आधी, आता सुद्धा नाहीये। ते भरपूर ठिकाणी ही पैसे दाबून ते कामं करतात। किती वेळा आम्ही कंप्लेंट केले। ते मागचे 2-2.5-3 वर्ष झाले हे मंदिर बांधण्यात आलंय। ह्या मंदिराच्या इकडे आवारामध्ये पांढऱ्या पट्ट्या होत्या। त्यांच्या धर्मगुरूंना यायला जायला त्यांचा धर्म होता तिकडे, तिथपर्यंत ठीक आहे। आता त्यांनी त्यांचा रस्त्यावरती आणलेला आहे। ह्या रस्त्यावरती संपूर्ण पांढऱ्या पट्ट्या मारलेल्या आहेत। कुठलीही परवानगी न घेता महानगरपालिकेची बिना परवाना हे दहशतवाद आता मराठी सुरुवात झाली एका मराठी माणसाची ना, ती आता दादरपर्यंत पोहोचलेली आहे। त्याचा आता तुम्ही इफेक्ट बघताय। आत्ताच्या आत्ता ही लाईन पुसायसाठी काम कार्यरत झाली आहे बीएमसी। आणि आम्हाला जिथे जिथे दिसतील ना सफेद पट्ट्या तिथे तिथे आम्ही हे करू। तुमचा धर्म आहे ना तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि तो मंदिरापुरती ठेवा। सार्वजनिक ठिकाणी करायला तुम्हाला कोणी अधिकार दिला नाही। साधा मंडप घालायचा असेल ना तरी बीएमसीची परमिशन घेतली जाते आणि ती परमिशन नसेल ना तरी फाईन किती मारला जातो। आज यांना कोणी परमिशन दिली आहे, कोणी परवानगी दिली आहे मारायची, याची चौकशी पण झाली पाहिजे। महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही, महिलांवर बोलायचं नाही। तमाशा नाही करायचं इथे बोलतात। आवाज खाली करा बोलतो, मला बोलतो आवाज खाली करायचा हात दाखवून। चुकीचं आहे ना हे? हा, तुम्ही धर्मगुरू तुमच्या धर्मात हे शिकवतात का महिलांशी असं वागायला आणि बोलायला? हा, तुमच्या आतमध्ये बाथरूम नाहीये, तुम्ही टॉयलेटचं पाणी कपडे वॉश केलेलं पाणी रस्त्यावर टाकता। तुमच्या घरात टॉयलेट नाहीये, मग उद्या बोलाल की आम्हाला आमच्या धर्मामध्ये अलाउ नाहीये संडास बाथरूम मध्ये संडास करायला, मग रस्त्यावर येऊन कराल का? हा, हे चुकीचं आहे तुमचं। तुमच्या धर्मामध्ये जे सांगितलंय ते तुमच्या जैन मंदिरच्या आतमध्ये